पासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे करतो मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण थंबनेल पाहितलं, टायटल वाचला, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, नशीब पालटणारा व्हिडिओ, नशीब पालटणारी संकल्पना की ज्याच्यात आज आपल्याला बघायचे की फक्त 20 गुंठे जमिनीत कोथिंबीर लागवड करून आपण कमावू शकता 2 लाखांचा निव्वळ नफा। थंबनेलमध्ये आपण पाहितले, टायटलमध्ये वाचले की फक्त 20 गुंठे पावसाळी कोथिंबीर लागवड करून आपण 37 दिवसांमध्ये कमावू शकतो 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा। पण कसा, याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि खरंच आपण एवढा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो का, सगळं समजावून सांगणारे म्हणून कास्तकार बांधून आपल्यापाशी असणारा आळस झटका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज हा व्हिडिओ पाहितला तर या पावसाळ्यात तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ पाहत असताना एवढी मात्र विनंती करतो की व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। आणि व्हिडिओला शेअर करायचं म्हटलं की पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर इथं लिंकला एकदा शेअर करा। मला माहिती आहे की आपलं सबस्क्राईब करायचं राहिले, म्हणून सर्वांना विनंती करतो की चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत। आता प्रश्न पडतो की या ठिकाणी सबस्क्राईब कसं करायचं, तर बघा हा जो व्हिडिओ तर याच्या आपण उजव्या साईडला खालच्या बाजूस आल्यानंतर लाल रंगाचं एक त्या ठिकाणी ऑप्शन दिसेल, त्याला टच करा। त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटीला टच करून नोटिफिकेशन ऑन करा, याच्यामुळे प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत। चला तर मग मित्रांनो, नशीब पालटणारी ही संकल्पना व्हिडिओ या ठिकाणी समजून घेऊया। बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला खरं उत्तर द्या आणि स्वतःच्या छातीवरती म्हणजे हृदयावरती हात ठेवून उत्तर द्या। आता आपल्याकडे 20 गुंठे जमीन आहे, म्हणजे अर्धा एकर जमीन आहे। मला खरं सांगा, पूर्ण पावसाळ्याचं सीझन घेतलं तर किती उत्पन्न आपल्याला होऊ शकते? समजा आपण सोयाबीनचं उदाहरण घेऊ, सोयाबीन अर्धा एकर केलं तर मला खऱ्या अर्थानं सांगा की सर्व खर्च वजा जाता किती रुपये शिल्लक राहतात? 5,000 रुपये, आणि खूपच मेहनत केली तर 10,000 रुपये। ओके, कापसाचं असंच आहे, म्हणजे इतर पिकांचं या पद्धतीने। आता कशात 5,000 नफा मिळेल, कशात 10,000 मिळेल, कशात, पण एवढं सांगतो की 10-15 हजाराच्या वर 20 गुंठ्यातून निव्वळ नफा सर्व खर्च वजा जाता मिळत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पिकात फेरबदल करणं गरजेचं आहे। जी काळाची गरज आहे त्या दृष्टीनं आपल्याला पावले उचलावी लागतील, तरच या ठिकाणी आपण सक्सेसफुल होऊ शकतो। कसे ते समजावून सांगतो। तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर खरीप हंगामाची जी पिकं येतात, तर ही खरीप हंगामाची पिकं लावण्याकडे कास्तकार बांधवांचा कल असतो आणि त्यामुळं पावसाळ्यामध्ये जमिनी शिल्लक राहत नाहीत, याच्यामुळे कोथिंबीर लागवड कमी होते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये काळ्या जमिनी असतात, तर तिथं पाणी जे असते साचून राहण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे कोथिंबीर जी असते ती नासण्याची शक्यता असते, म्हणून इथंही कोथिंबीर या ठिकाणी लागवड करू शकत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटलं की बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून इतरत्र जर कोथिंबीर पाठवायची म्हटलं तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये काय होते की पाऊस जर खूप जास्त झाला तर पूर परिस्थिती निर्माण होती, रस्ते हे त्या ठिकाणी अडकतात, वाहतूक खोळंबते, तर म्हणून ट्रान्सपोर्टिंगचा पण मुद्दा आहे तो। याच्यामुळे आपल्याला पावसाळ्यात मिळणारा कोथिंबीरचा दर हा सातत्यानं चांगला असतो, कधी तो 100 तर कधी तो 300-400 रुपये किलोपर्यंत सुद्धा जात असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्वयंपाकघराचा विचार कोथिंबीरीशिवाय केला जाऊ शकत नाही, म्हणून ही गरज आहे, निकड आहे, याच्याशिवाय भागत नाही। जर भाव वाढला तर कमी लागेल, परंतु लागणारच नाही असं अजिबात शक्य नाही, म्हणून कोथिंबीरीचं हे पीक अमृततुल्य समान आहे पावसाळ्याबाबतीत, एवढं मात्र खरं। आता कशा पद्धतीनं नियोजन करायचं पहिल्यांदा सांगतो। आता आपल्याला मशागत शिकवायची गरज नाही, तुम्ही राईट करतात। आता आपलं असणारं 20 गुंठ्याचं क्षेत्र तुम्ही समजा मशागत करून ओके करून ठेवले, तर त्याच्यानंतर आता 2 पद्धती येतात की पूर्वीपारपणे जी पद्धत चालत आली की कोथिंबीरचं बीज आहे, ज्याला धने म्हणतात, ते घ्यायचे आणि शेतामध्ये त्या ठिकाणी आपण काय करतो असं मुठीनं फेकायचे आणि त्याला खालीवरी करायचे, बस एवढं झालं की पाणी सोडलं किंवा वरचं पाणी पडलं तर त्या ठिकाणी कोथिंबीर जी आहे तर ती उत्पादित होते, म्हणजे निघायला सुरू होते, ज्याला जर्मिनेशन म्हणतात।
आता झाले काय, चेंजेस आलेत काय, आणि कोथिंबीरीचे सुद्धा पेरणी यंत्र आलेले आहेत, याचाही आपण या ठिकाणी उपयोग घेऊ शकतात. आता याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला सांगतो, कोथिंबीरीचं बीज खत व्यवस्थापनाची काही जास्त गरज नाही, थोडंफार द्यावा आणि एक्स्ट्रा स्प्रे काही घ्यायची गरज नाही. फक्त जमीन अशी असायला पाहिजे की पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे, पाणी साचून राहायला नाही पाहिजे. बस एवढं केलं. तुम्हाला सांगतो, सर्व खर्च एक 10-15 हजाराच्या आसपास जाईल खूप तर, पण घरचे करणारे असले 5-7 हजाराच्या वर सुद्धा खर्च जाणार नाही. आता उत्पादनाचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. तर तुम्हाला सांगतो, आपण धने टाकले तर तिथपासून काय होणार, तर धने टाकल्यापासून एक 12व्या दिवशी कोथिंबीरीचं बीज अंकुरतंय आणि तिथून एक्झॅक्ट 25व्या दिवसाला ते विक्रीसाठी उपलब्ध होते. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 20 गुंठ्यामध्ये आपल्याला एकंदर उत्पादन किती होईल, जर गुंठेवाईज विचार केला तर गुंठ्यात 1.5 ते 2 क्विंटलपर्यंत उत्पादन होत असते. जर याचा विचार या ठिकाणी घेतला तर एक 30 ते 35 क्विंटलपर्यंत उत्पादन हे आरामशीर जाऊ शकतं. म्हणजे जे उत्पादनाचा विचार केला तर उत्पादन जर हायब्रिड कोथिंबीर असेल तर ती 40-45 क्विंटलपर्यंत जाईल, गावठी कोथिंबीर असेल तर एक 35 क्विंटलपर्यंत उत्पादन होते. म्हणजे सरासरी आपलं जे उत्पादन आहे ते एक 38-40 क्विंटलपर्यंत जायला हरकत नाही. 2-4 क्विंटल प्लस मायनस असेल तर काही एवढा इश्यू येत नाही. 40 क्विंटल उत्पादनाचा समजा विचार आपण केला आणि एक मे बी बाजारभाव जर पकडला तर तुमच्या लक्षात येईल की जो बाजारभाव असणार आहे तो पावसाळ्यात तुम्हाला सांगतो मिनिमम कमीत कमी 50 रुपये असतो. मग 50, 60, 70, 100, 200 इथपर्यंत असतो, पण एक मिनिमम 50-60 रुपयाचा जर दर पकडला, तुम्हाला सांगतो आपण 60 गुणिले 40 केलं तर 2,40,000 रुपयाची मिळकत 37 दिवसानंतर होते. जर याच्यातून हे 40,000 रुपये खर्च वगैरे आपण वजावट केली, वाहतुकीची वजावट केली, अथवा त्या ठिकाणी आपल्याला कधी भाव कमी मिळाला असं जर गृहीत धरलं तर याच्यानुसार तुम्हाला सांगतो की समजा आपण जूनच्या 10 तारखेच्या आसपास कोथिंबीर लागवड केली तर पुढच्या जवळपास 17 ते 20 जुलैच्या आसपास विक्रीला ही उपलब्ध होईल. पण एवढं सांगतो की तुम्ही जर सातत्यानं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर दिवाळीपर्यंत येतो जर सातत्यानं कोथिंबीरीचे प्लॉट घेत राहिले तर तुम्हाला या असणाऱ्या 20 गुंठे जमिनीतून मोकळं सांगतो 5-6 लाख रुपयाची मिळकत व्हायला काही हरकत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये तण व्यवस्थापनाचा एक मुद्दा आहे, तेवढं मात्र कंट्रोल करणं गरजेचं आहे, नियंत्रण करणं गरजेचं आहे. एवढं आपण शेती व्यवसायाकडे आगेकूच करत आहोत. मग 5-5, 10-10 एकर शेतीत आपल्या मनासारखी पिकं लावा, पण जिथं मुरमाड जमीन आहे, पाण्याचा निचरा उत्तम होतोय, त्या ठिकाणी जर आपण हा विचार केला आणि या विचारानं प्रेरित होऊन जर कोथिंबीर शेती या ठिकाणी पावसाळी तत्वावरती केली तर मला वाटते तुम्हाला लखपती बनवण्यापासून कुणीही वंचित करू शकत नाही. आता मूळ प्रश्न आणखीन एक समजावून सांगतो की समजा 20 गुंठे क्षेत्र आपण घेत असाल तर इथं काय करायचं, आपण या ठिकाणी याचे 5 प्लॉटमध्ये रूपांतरण करायचं. समजा एक्झाम्पली सांगतो की आज सोमवार, तर आज सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे, पहिला प्लॉट टाकायचा आहे. मग इथून पुढच्या सोमवारी दुसरा प्लॉट, त्याच्या पुढच्या सोमवारी तिसरा प्लॉट, त्याच्या पुढच्या सोमवारी चौथा आणि त्याच्या पुढच्या सोमवारी 5वा प्लॉट. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा आपण 5वा प्लॉट टाकू, हे 4-4 गुंठ्याचे 5 प्लॉट येतं, तर जेव्हा आपला पहिला प्लॉट हा त्या ठिकाणी आपण त्या जे कोथिंबीरच्या जुड्या करून विक्रीस आणू त्यावेळेस आपला 5वा प्लॉट तिथं जी आहे तर ती त्या ठिकाणी पेरणी कोथिंबीरची चालू असणार, धन्याची. आणि मग या ठिकाणी दुसरा आपण 5वा प्लॉट टाकला की त्याच्यासोबत पहिला प्लॉट हा रिकामा होणार आणि ही सायकल चालू राहणार. आणि जेव्हा मग आपण दुसरा प्लॉट या ठिकाणी काढणार तर इथं म्हणजे एकामागे एक इथं या ठिकाणी जे आहे तर व्यवस्थापन चालू राहते. म्हणजे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला एकदाच कोथिंबीर ही मार्केटला न्यायची गरज पडणार नाही. दर आठवड्याला तुम्हाला एक 8 ते 10 क्विंटल कोथिंबीर विक्रीसाठी उपलब्ध होईल. जर या असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला तर मला वाटते फार आरामशीर पद्धतीनं सहजगत्या, खूप मोठं डोकं न लावता, खूप मोठं सायन्स इथं न वापरता जर एवढं व्यवस्थापन केलं की एकूण क्षेत्राच्या 5 जर आपण प्लॉट्स तयार केले तर तुम्हाला सांगतो एकामागे एक दर आठवड्याला तुमच्याकडे मिळकत या ठिकाणी निर्माण होत राहील. तर लोकसंख्येचा विचार करा की लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली. अशा परिस्थितीमध्ये जर आपण योग्य पिकाची निवड केली तर तुम्हाला सांगतो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीच वंचित करू शकणार नाही. खास करून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत जिथं की कोरडवाहू जमिनी आहेत तर तिथं हा विचार करा ना बाबा, एकरभर आपण सोयाबीन करून आपल्याला 4 महिन्यात किती उत्पन्न होते, त्याच्याऐवजी मग त्या ठिकाणी 30 गुंठे तुम्ही काय करा, सोयाबीन राहू द्या, 10 गुंठे कोथिंबीर करा, दोन्हीमधला फरक बघा आणि मग पुढच्या
पुढच्या वर्षी तुम्ही एकरभर कोथिंबीर करायला सुद्धा काही हरकत नाही. शेवटी संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं मूळ कर्तव्य, त्याचं निर्वहन मी इथं केलंय. ज्यांना करायचे ते करू शकतात, पण एवढं सांगतो की खूप मोठं सायन्स या पिकात नाहीये. पावसाळी कोथिंबीर शेती तुम्हाला लखपती बनवण्यासाठी तयार आहे, पण आपण त्याच्यासाठी इच्छुक आहात अथवा नाही हे ठरवा, योग्य विचार करा आणि व्यवस्थापन करून या ठिकाणी आपण पावसाळी कोथिंबीर शेतीकडे वळावं, स्वतःला लखपती बनवण्याचा मार्ग मोकळा करा. तर ही जी माहिती आहे मित्रांनो, ही माहिती मला वाटते एक साधक बाधक होती, ज्याचा तुम्हाला 100% फायदा होणार, लाभ होणार. तरी देखील अशा ज्या संकल्पना आहेत कोथिंबीर पिकाबद्दल, कांद्याबद्दल व इतर असणाऱ्या आपल्या भाजीपालावर्गीय पिकाबद्दल, आजची ही सिरीज आहे. इथून पुढे दररोज तुम्हाला अपडेटेड माहिती याच्या माध्यमातून दिली जाणार, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा तुमचा पूर्ण होईल आणि मार्ग तुमच्यासाठी या ठिकाणी खुला होईल. तर स्वप्नपूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा, नशीब पालटणारा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा. मला वाटते व्हिडिओ आपणास 100% आवडला आहे, यामुळे व्हिडिओस इथं लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत जरूर व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. त्याच्यासाठी आपण एकच काम करा, पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यासारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिले आपलं, त्यामुळे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. याच्यासाठी व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूने दिसणाऱ्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास इथं मिळत राहतो तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आजचा हा जो व्हिडिओ होता तो आणला होता. मला वाटते आज सादर केलेला व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला आहे. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या समोर सातत्यानं माझी शेतीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून आभार.